आणि आजच्या फायनान्शियल कॉन्सेप्ट साठी आपण इन्व्हाइट करूया प्रोफेसर डॉक्टर अरुण कुमार लेमाडे. राइट, सो अरुण कुमार सर, प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओ. येस, लेट मी गिव्ह यू ऍक्सेस. येस सर, तुम्ही आता तुमचा व्हिडिओ पण स्टार्ट करू शकता सर, आणि ऑडिओ पण स्टार्ट करू शकता. यू आर अ को होस्ट नाव, तुम्ही को होस्ट आहात आता. ओके, तुमचा आवाज नाही येत आहे सर, अनम्यूट करा आधी. हॅलो, हा, येस सर, येतोय येस सर, आवाज गुड सर? मॉर्निंग. येस, आता गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, ग्रेट गुड मॉर्निंग. मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. हॅलो, येस सर, गुड मॉर्निंग. आणि सगळ्यांना गुड आवाज एकदम क्लिअर येतोय. वी कॅन स्टार्ट. येतोय कसा आवाज सर? येस सर, येस सर, सुरू करायचं सर? येस. सो सगळ्यांनी एकदा वेलकम करा अरुण सरांचं, डॉक्टर अरुण कुमार सरांचं. वेलकम सर, अँड प्लीज गो अहेड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर. हॅलो, हॅलो सर, आवाज येतो सर? येस सर, आवाज येतोय, आवाज येतोय. येस, अच्छा, सुरू करू सर? येस सर, गो अहेड. माझा कॅमेरा दिसतो का सर? कॅमेरा कॅमेरा बंद आहे सर, कॅमेरा बंद आहे. बंद झाला का? तेच कॅमेरा नाही पद्धत दिसत आहे. वाटतं. मे बी तुम्ही टॅब वर न करताय का? हा, टॅबवर करतो सर. हा, तर ते काय होतं, कॅमेरा म्हणजे तुम्ही स्क्रीन शेअर केली तर कॅमेरा मागे जातो. तर स्क्रीनच शेअर राहू द्या, काही हरकत नाही, स्क्रीन शेअर राहू द्या. मग ओके, हे तर अंडा करून काम होईल ना सर? नाही नाही, अंधा काढून नाही, आम्हाला दिसतंय ना गो अहेड अच्छा, सर. मी दिसतो सर तुम्हाला? पीपीटी नाही. दिसत आहे सर, तुम्ही असं समजा की तुम्ही दिसत आहात. ठीक आहे, गो अहेड. तुमचा फोटो दिसतोय आम्हाला. ओके सर. आहे त्या परिस्थितीमध्ये पुढे जाण्याची आपली पहिल्यापासूनच तयारी आहे आणि संघर्षातूनच पुढे जाण्याचा जीवन मार्ग हा सर्वांच्या यशाचं खऱ्या अर्थानं गमक आहे. राईट. मला वाटतं यामुळेच कदाचित आपली टॅब खाली, लॅपटॉप खाली असताना टॅबवर आपण सुरू केले. नवीन याचा कॅमेरा आहे म्हणले मुलं, आणि त्यामुळे या कॅमेऱ्यामध्ये आपण करूया म्हणल्यामुळे ते सुरू केलं नाही आणि माझा व्हिडिओ त्यामुळं कदाचित ऑफ असेल. ओके, काही हरकत नाही सर. सर्वांचं मी आजच्या या क्लासमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम विकास सर, भारती मॅम, आमच्या लीना मॅम, त्याचबरोबर आपल्या क्लासमधले सगळे, त्यामध्ये नाणेकर सर, विजय सर, त्यानंतर आपल्या डॉक्टर साहेब आणि सगळेच महिला मंडळ या सर्व, त्याचबरोबर खरं म्हणलं तर धर्मा सर आणि सर्वच आपल्या व्हीआरजी टीम मधील सगळी मंडळी यांच्यामुळे खऱ्या अर्थानं खरं म्हटलं तर याच्यामध्ये एक जीव आलेला आहे आणि आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये एक वेगळा असा बदल झालेला आहे. त्या सर्वांचं मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. आपलेही आभार व्यक्त करू, आपल्यामुळे मला ही संधी मिळाली विकास सर. नक्कीच तर सर. माझ्या या आयुष्याच्या जर्नीचा प्रवास आज मी आपल्या समोर शेअर करणार आहे. खरं म्हटलं तर जिद्दीच्या जोरावर गरिबी ते आजचं हे शिखर मी कशा पद्धतीनं मिळवलं याचा थोडक्यात मी माझा परिचय करतो. मी प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे, सध्या परभणीमध्ये राहतो. मी मूळ तसा वाशिम जिल्ह्याचा आणि माझं संपूर्ण शिक्षण, प्रायमरी शिक्षण जर माझ्या छोट्याशा गावात मंगरुळ झनक मध्ये झालं आणि 6वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मी 7वीला औरंगाबाद, आताच छत्रपती संभाजीनगर येथे 7वी पासून, खरं तर त्या वयात काही कळत नसताना सुद्धा आमचे मोठे बंधू आजच्या सेशन मध्ये आहेत, राजकुमार लेमाडे.
यांच्या खूप आशीर्वादानं, आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं खरं म्हटलं तर आमची घरस्थितीची परिस्थिती खूप बेताची. अशाही अवस्थेमध्ये खरं तर आमच्या आईवडिलांनी मोलमजुरी करून आम्हाला शिकवलं आणि त्यामुळं आज हे जे यशाचं शिखर दिसतं, याच्या पाठीमागे आमच्या आई-वडिलांची, आमच्या बंधूंची खूप मोठी म्हणजे साथ माझ्या आयुष्यामध्ये आहे. 7वी पासून औरंगाबादमध्ये शिक्षण घेऊन वसतिगृहामध्ये खरं तर मी माझं शिक्षण घेतलं. आणि आता खरं म्हटलं तर घराच्या कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा मी पाऊल टाकत नाही. गाडीशिवाय पाय कुठे खाली उतरत नाही. कॉलेजच्या कंपाऊंडमध्ये गेल्यानंतर गाडीतून आपण कॉलेजमध्ये आणि कॉलेजच्या कंपाऊंडच्या आतून गाडीत बसल्यानंतर घराच्या कंपाऊंडमध्ये गेल्यानंतर अ, खाली उतरतो, जमिनीवर पाय ठेवतो. परंतु ते काळ जर जीवन आठवलं सर तर अत्यंत खरं म्हणलं तर जिद्दीचं आणि खरं तर जिकिरीचं खूप कष्टाचं जीवन आपल्याला त्या आमच्या आई-वडिलांचं दिसतंय. पण मला त्या मानानं मला काही फार कष्ट सोसावे लागले नाही सर. आई-वडिलांनी कष्ट सोसले. आमचे मोठे बंधू आहेत आजच्या क्लासमध्ये त्यांनी कष्ट सोसले आणि ते खूप हुशार होते. पहिल्याच 10वीच्याच परीक्षेमध्ये मेरिटमध्ये आले आणि बँकेच्या परीक्षेमध्ये पास झाले आणि त्यामुळे आमच्याकडची जी घरची परिस्थिती होती, ती खऱ्या अर्थानं ती बदलून गेली. आणि आम्ही शिक्षणाच्या निमित्तानं औरंगाबादला गेलो. कधीही म्हणजे आम्हाला फारशा रिक्षा माहीत नाही. पायी-पायी चालणारी सगळी मंडळी. औरंगाबादमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण सगळी मंडळी गेलो आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की आमची जी जिद्द आहे सर, तर त्या जिद्दीतूनच खऱ्या अर्थानं आम्ही इथपर्यंत आज हा प्रवास केलेला आहे. जे काही सुख, समृद्धी या ठिकाणी विकास दिसतोय, तो सर्व विकास जो आहे, तो सर्व विकास आमच्या जिद्दीचा आणि सर्व सहकाऱ्यांच्या मुळे मिळालेला आहे. मी यानंतर पुढची एक स्क्रीन शेअर करतो सर. Yes, sir. तर Yes. Everybody, please type MPDY for Arun, sir. Yes, sir. सर माझा जीवनातला जो आजचा प्रवास इथपर्यंत झालेला आहे, तर त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगेन सर, की माझी मानसिकता जरी आम्ही गरीब परिस्थितीमध्ये जरी सुरुवातीला असलो, गावामध्ये खरं म्हणतो आमच्याकडे फार थोडीशी शेती, आई-वडील त्या शेती आणि उरलेली मजुरी, मोलमजुरी शेतीवर करून खरं तर आम्ही जीवन जगत असताना मानसिकता फार आणि विचारसरणी फार उच्च विचारसरणी होती, उच्च कोटीची होती. लहानपणापासून मला असं वाटत होतं, की आपलं जे जीवनमान आहे, ते खूप हाय लेव्हलचं असलं पाहिजे. आपल्याकडे गाडी, बंगला, घर ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण तो प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हाय पॉझिटिव्ह हाय विचारसरणी माझी त्या काळापासूनचीच होती. मी असा लहानपणापासून विचार करत होतो, की जे माझा जो बंगला असेल, त्या बंगल्यातून ज्यावेळेला मी ऑफिसच्या निमित्तानं घराच्या बाहेर निघेन, ते माझी भारी कार असेल. माझा तो बंगला एकदम म्हणजे मेन रोडला तो बंगला असेल. जसा आपण एक चित्रपट पाहिला असेल गोविंदाचा, त्या गोविंदामध्ये त्यामध्ये वकील असतो पहा. तशीच मानसिकता माझी सर लहानपणी होती. पिक्चर पाहत असताना मला निश्चितपणे माझं ते सगळं आठवत होतं. आणि जसं मी विचार केला होता त्या काळामध्ये, तसाच विचार तसंच माझ्या जीवनामध्ये सत्यात ते सगळं उतरलेलं आहे. आणि म्हणून माझी ती मानसिकता होती, म्हणजे गरिबीची मानसिकता आहे. ती गरिबीची मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे आणि हाय क्वालिटीची मानसिकता आपण ठेवली पाहिजे. आहे त्याच मानसिकतेत जर आपण राहिलो, तर स्वतःमध्ये आपण बदल करू शकत नाही. दुसरं की आर्थिक शिक्षण. आताच्या काळामध्ये माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक शिक्षणाचं फार महत्त्वाचं स्थान आहे. खरं म्हटलं तर सर हे आर्थिक शिक्षण शाळा महाविद्यालयातून कधी मिळालं नाही. अ, शाळा महाविद्यालयात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकलो आपण, पण तो आकड्यांचा शिकलो. म्हणजे खरं तर जीवन जगण्याचा तो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आपण खऱ्या अर्थाने शिकलो नाही. ते खऱ्या अर्थाने व्ही मध्ये विकास सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी ते शिकायला मिळालं. ते आर्थिक शिक्षण माणसाच्या जीवनामध्ये नितांत गरजेचं आहे. आज माझी जी प्रगती आहे कदाचित हा आर्थिक शिक्षणाचा जर त्या काळामध्ये जर मला मिळालं असतं, तर निश्चितपणानं आज आहे त्यापेक्षा 100 पटीने मी निश्चितपणाने पुढे असतो. म्हणून आर्थिक शिक्षण माणसाच्या जीवनामध्ये नितांत गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग माणसाने पुस्तकं वाचली पाहिजे. तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि जीवन जगत असताना अनुभवांचाही वापर तो पूर्ण पद्धतीने केला पाहिजे. त्याला टेक्निकली पुढे सपोर्ट आणि टेक्निकली सुरुवात जर केली तर निश्चितपणे माणसाचा विकास होऊ शकतो. गुंतवणुकीची शक्ती. आता ते आताच्या याच्यामध्ये आपण पाहिलं असेल, की पारंपरिक आपली जी पद्धत होती आणि पारंपरिक पद्धत जी आहे,
त्या पद्धतीनुसार आपण जे करत होतो त्यातंतच म्हणजे ते त्रोटक होतं ते म्हणजे जीवन जगण्यापुरतं ते मर्यादित होतं. तर गुंतवणुकीची शक्ती आहे ते आपल्यामुळे आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली. तुम्ही ते दररोज शिकवताच. म्हणून या विषयावर फारसं काही बोलावं असं मला आणि इतर समोर बसलेली मंडळी सुद्धा खूपच त्या तोडीची आहे. त्यामुळे हे खरं म्हणतं हा पूर्ण जो विषय फक्त मानसिकता जर सोडली तर बाकीचा सगळा जो विषय आहे तो सगळं तुमच्या मुळे आज आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बसलेला त्यामुळे त्याच्यावर मी फारसं काही बोलणार नाही. जिद्द आणि सातत्य माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा विषय आहे असं मला या ठिकाणी वाटतं. काय की आपली जी मानसिकता होते की खूप पैसा असला म्हणजे आपण श्रीमंत होतो. खूप मोठी नोकरी असली म्हणजे आपण श्रीमंत होतो. पैशाचा कुठेतरी आपला हंडा सापडला अचानक म्हणून आपण श्रीमंत होतो. तर त्याच्यासाठी खूप मोठं माणूस असावं लागतं. ही जे हे आहे, तर त्याला सोडून देऊन एक जिद्दीनं माणूस जर मोठं होण्याचा प्रयत्न जर केला, तर आपण ते निश्चितपणानं होऊ शकतो. आणि आपला जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये सातत्य असलं पाहिजे. तो सातत्य जर खऱ्या अर्थानं आपण ठेवलं, तर निश्चितपणे आपण ते पुढे जाऊ शकतो. पुढील स्क्रीन घेऊ सर. सर एक गोष्ट म्हणजे स्वप्न माणसाचे पॉझिटिव्ह असतील. अ, भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी असं म्हणलं की माणसाने स्वप्न पाहिली पाहिजेत. जर तुमची मोठी असतील तरच विकास होऊ शकतो. स्वप्न जर माणसाची मोठी असतील तर स्वप्नासाठी म्हणून धडपडतं आणि स्वप्न जर मोठी असतील तर धडपड केली म्हणजे माणूस त्यासाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न केला म्हणजे माणसाला यश मिळतं. हा महत्वाचा जो मुद्दा आहे. आज ज्यांनी स्वप्न पाहिली, आज पृथ्वी क्षेपणास्त्र बनत असताना ए.पी.जे. अब्दुल कलामांनी एक स्वप्न पाहिलं आणि मग म्हणून आपण पाहतो की त्या अथक परिश्रमाने भारताने ते पृथ्वी क्षेपणास्त्र या ठिकाणी बनवले. तशाच पद्धतीनं खरं म्हटलं तर माणसाचा बदलले का तुम्ही? सर एक मिनिट. आणि मग मोठी स्वप्न माझी ती मोठी स्वप्न जी आधी बोललो मी ती घर, गाडी, बंगला, राहणीमान ह्या सगळ्या गोष्टी राजकीय सामाजिक एक स्थान स्वतःच एक प्रतिष्ठा आणि ही सर स्वतः या ठिकाणी मी स्वतः मिळवलेली. तर ही माणसाच्या डोक्यात लहानपणापासून माझ्या ती डोक्यात होती आणि जसं माझ्या डोक्यात होतं तसंच आयुष्यामध्ये माझ्या ते घडत गेलेलं आहे. म्हणून माणसाच्या मनामध्ये गरिबीने पिंजून जाऊन किंवा गरिबीने गांगरून जाऊन जाण्यापेक्षा त्याच्यातून मार्ग काढण्याचा एक प्रयत्न या निमित्तानं माणसाच्या आयुष्यामध्ये असला पाहिजे आणि ती माझी खऱ्या अर्थानं प्रेरणा होती की ही गरिबी आपण कुठेतरी बदलली पाहिजे. निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगेन सर, मी ज्यावेळेस शिकायला होतो अनेक लोकांना म्हणजे जी आता जी 10वी-12वीची म्हणतो आपण फीस, ती फीस भरण्याची सुद्धा ऐपत अनेक लोकांची नव्हती. माझ्या अनेक मित्रांना मी अक्षरशः लोक गावाकडनं काय म्हणतो आपण डोक्यावर ज्वारी तांदूळ घेऊन येऊन ते मिलिंद कॉलेजमध्ये आम्ही शिकायला औरंगाबादला असताना लोक हाताने स्वयंपाक करून खात होते. अक्षरशः दळून आणायला सुद्धा त्याच्यावर पैसे राहत नव्हते. अशा अवस्थेत आमची सगळी मंडळी राहत होती आणि अशा अवस्थेमध्ये मात्र हे कुठेतरी बदलून टाकलं पाहिजे ही फार मोठी प्रेरणा डोक्यात होती आणि त्यामुळे या यशाकडे म्हणजे करोडोची स्वप्न पाहिली आणि ती सत्यात खऱ्या अर्थानं आज उतरली आहेत. तर म्हणजे माझे मॅक्झिमम तसे स्वप्न तर खऱ्या अर्थानं पूर्ण झालेत. परंतु एक स्वप्न बाकी आहे आणि निश्चितपणे काही दिवसात ते पूर्ण झालेलं आपल्याला दिसेल सर. त्यासाठी मी खऱ्या अर्थानं 100% त्यामध्ये कॉन्फिडंट आहे. खूप खूप धन्यवाद सर. याच्यात पुढचं मी एक स्लिप घेतो सर. नक्की. जसं आपण रोज अफर्मेशन करतो. अफर्मेशन माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे सर. जसं आपण दररोज अफर्मेशन वाचतो सकाळी आपण जे अफर्मेशन तयार केले सर, तसं तो सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनामधला पॉइंट आहे. आणि म्हणून क्लासमध्ये आपल्या या क्लासमुळं माणसाच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये खूप काही बदल या ठिकाणी झालेला आहे सर. तर ह्या शेवट पुढच्या स्क्रीनमध्ये परिस्थिती आपलं भविष्य ठरवत नाही सर. तर आपलं निर्णय खऱ्या अर्थानं ते घडवत असते. जर आपण पॉझिटिव्हली निर्णय घेतले, ही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपण जर कुरवाळत बसलो तर आयुष्यामध्ये आपण यशाकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून परिस्थिती ही माणसाची अडचण नाही तर खऱ्या अर्थानं ते एक आपल्याला ती संधी आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि परिस्थितीवर मात करून पुढे गेलं पाहिजे या विचारसरणीचा मी असल्यामुळं कदाचित इथपर्यंत मी या ठिकाणी पोहोचू शकलो.
आता यश जर माणसाला खऱ्या अर्थानं सर मिळवायचं असेल तर गरिबी माणसाच्या विचारात असते, ती माणसाच्या खिशात असत नाही. अनेक माणसं असा निगेटिव्ह विचार करतात की माझी गरिबी आहे, मी काय करू शकतो, परिस्थितीच अशी आहे. परंतु परिस्थितीवरही मात करण्याची ताकद आपल्या भारतीय माणसांमध्ये. आपण कालच्या कोरोना काळात बघितलं असेल की एवढ्या अटीतटीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस जगला. जो घाबरला, जो जो डर गया सो मर गया. अत्यंत जुनं असं हे हा डायलॉग संपूर्ण हिंदी सृष्टीमध्ये आणि आपल्यामध्ये रुळलेला आहे. तर जो डर गया सो मर गया, जे जे माणसं घाबरले त्या कोरोना काळामध्ये त्यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. आणि तशीच गरिबीच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणून आपली जी मानसिकता आहे त्या परिस्थितीवर मात करून पुढे गेलं पाहिजेत. आणि म्हणून गरिबी विचारात ठेवायची नाही, तर ती खिशातून फेकून द्यायची आणि तुम्ही ठरवा, ते निश्चितपणानं होते. म्हणून मानसिकता माणसाने बदलली पाहिजे. पॉझिटिव्ह मानसिकतेतून जर पुढे गेलो आपण तर विकासाची शिडी निश्चितपणे आपण चढू शकतो. विचार बदला, जीवन बदलेल. गरीब विचार, आता जर गरीब आपण ज्या परिस्थितीत राहतो, ज्या विचाराने आपण राहतो, तसेच आपण घडत असतो. म्हणजे आपल्याला जे काही आपलं ध्येय असेल, असं म्हणतात की हिमालयाच्या उंचीपर्यंत, हिमालयाच्या शिखरापर्यंत आपण ध्येय ठेवलं, तर प्रयत्न केला, जर आपण शिखरावर जर नाही पोहोचलो तर किमान पायथ्यापर्यंत तरी पोहोचू शकतो. आणि म्हणून मोठा विचार ठेवला पाहिजे, गरिबी विचार काढून टाकला पाहिजे. आणि तो श्रीमंतीचा जेव्हा विचार करतो आपण, तुमच्या सगळ्यासारख्या आज आपल्या या व्हीआरजी ग्रुपमधल्या सगळे बिलियनियर लोकांसोबत राहत असताना आपल्याला सर्वांनाच करोडपती झाल्याचा भास होतो. आणि त्या पद्धतीने आपण सगळे प्रयत्न करतो. म्हणून अशा लोकांसोबत जाण्यासाठी आपण थोडासा सोबत राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून जुने आपले मित्र परिवार, नातेवाईक, आई वडील सुद्धा सांगायचे की चांगल्या लोकांशी मैत्री करा, चांगल्या लोकात राहा. या गरीब लोकात, त्या खराब लोकात, वाईट विचारांच्या लोकात न राहता चांगल्या विचाराच्या, श्रीमंत विचाराच्या, पॉझिटिव्ह विचारांच्या लोकांसोबत राहिले पाहिजे. तो श्रीमंत विचार या ठिकाणी आज आपल्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून असे पॉझिटिव्ह विचार आणि चांगले विचार असलेल्या माणसांच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. आपली विचारसरणी सुद्धा तशी ठेवली पाहिजे. राहणीमानाच्या बाबतीत सुद्धा आपण तशाच पद्धतीने राहिले पाहिजे. फाटके कपडे, मळके कपडे, फाटक्या तुटक्या चपला किंवा अशा पद्धतीने जर आपण राहिलो तर आपल्या जीवनात सुद्धा तशीच अवस्था तयार होते. त्याच उलट आपण जर चांगले आहे त्या परिस्थितीत, म्हणून आपल्याकडे जुनी एक म्हण आहे, फाटका असावं पण नेटकं असावं. तर ते नेटकं असं असलं पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. हा जर आपण विचार ठेवला तर निश्चितपणे माणसाच्या जीवनामध्ये तो बदल होऊ शकतो. आता या बाबतीमध्ये तुम्ही मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. स्वप्न जर मोठी पाहिली तर माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा प्रगती होत असते. धीरूभाई अंबानीचं उदाहरण आपल्यासाठी फार मोठं आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारे अनेक माणसं आपल्याला दिसतात. आपण कधी विचार केला नाही की हे पेट्रोल भरणारी माणसं कदाचित या देशातली सर्वात श्रीमंत माणसं होतील. आज देशातल्या श्रीमंताच्या यादीत जेव्हा धीरूभाई अंबानीच्या मुलाचं नाव बघायला मिळतं, तेव्हा आपण त्या माणसाने पाहिलेल्या स्वप्नाची किंमत आपल्याला कळते. म्हणून मोठी स्वप्न माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्व देतात. सगळ्यात मोठं जर माणसाचं आर्थिक उन्नती आणि स्वतःची प्रगती जर व्हायची असेल तर त्याला आर्थिक शिक्षणाची आणि त्यासाठी खंबीर निर्णयाची महत्वाची गरज आहे. तुमच्यासारखी माणसं आमच्या जीवनामध्ये आली सर, आणि खऱ्या अर्थाने ही आर्थिक शिक्षणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. शाळा महाविद्यालयात कधीच हे शिकवल्या गेले नाही. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपण आपला देश, आपली मराठी माणसं, मराठी माणुसकी खऱ्या अर्थानं गरीब आहे. जर निश्चितपणानं आपल्या सगळ्या मंडळींना आपला हा आदर्श घेतला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. ही आपल्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी खूप छान माहिती. म्हणून निर्णय घेणं गरजेचं आहे. पैसे कमावणे एक कला आहे, ती शिकायला हवी आणि आपण ते शिकवलं सर या ठिकाणी. आर्थिक शिक्षणाची गरज, शाळेत आपल्याला पायथागोरसचे सिद्धांत किंवा बाकीचे धडे शिकवले, पण आपल्याला पैसा कसा वाचवावा आणि पैसा कसा वाढवावा, पैसा कसा कमवावा आपल्याला शिकवतात. नोकरी करा, बिझनेस करा, काम धंदा करा आणि पैसे कमवा. परंतु तो पैसा कसा वाचवायचा आणि मग तो वाढवायचा कसा, हे आपल्यापासून शिकलो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे.
आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जो पैसा कमावता त्या पैशाला तुमच्यासाठी स्वतःसाठी काम करायला लावणं हे आपल्यापासून शिकलो आपण. जर आजपर्यंत पैसा महिन्याला 1 तारखेला पगार घ्यायचा आणि तो खर्चून टाकायचा आणि पुढच्या पगाराची वाट पाहायची अशी अवस्था होती. पण आपल्या या आर्थिक शिक्षणामुळं खऱ्या अर्थानं विकास सरांच्यामुळं पैशातूनही इन्कम कमवू शकतो ही मानसिकता आपली या निमित्तानं बनलेली आहे. स्वतःवर गुंतवणूक या ठिकाणी स्वतःवर गुंतवणूक आपण खऱ्या अर्थानं करत नाही. मग राहणीमानाच्या बाबतीत असो किंवा मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो आपण फक्त नोकरी आणि पारंपरिकची पद्धत आहे. 10वी 11वी 12वी डीएड बीएड किंवा मग शिक्षण नोकरी क्लार्क किंवा अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी फार कमी माणसं युपीएससी एमपीएससीचा विचार करतात. तर ते आणि त्याचबरोबर आर्थिक जी उन्नती आपल्या कशा पद्धतीत घ्यायला पाहिजे त्यासाठी पुस्तके वाचन जिथे तुमच्यासारखी माणसं भेटतात त्या ठिकाणी ते ज्ञान घेणे आपल्या मध्ये असलेली कौशल्य ती कौशल्याचा विकास करणे आणि ही आपलीच खरं तर सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि आपला नको तो खर्च आहे तो खर्च आपण तो कमी केला पाहिजे तर त्यातून आपले इन्कम या ठिकाणी वाढू शकतो. आपल्यामध्ये असलेली कौशल्य कोणी चोरू शकत नाही. म्हणून असं म्हणतात की तुम्ही धनसंपत्ती तुम्ही कमवलेली ती जळून जाऊ शकते, पाण्यात भिजून जाऊ शकते, पुरा महापुरात वाहून जाऊ शकते. परंतु तुमचं ज्ञान हे कधीही कोणतंही पाणी हवा खराब करू शकत नाही त्याला. ते तुम्ही आहे तिथेही शून्यातून विश्व निर्माण आपण करू शकतो. तिसरी पायरी उत्पन्नाची साधने आणि गुंतवणुकीची शक्ती एका नावेवर अवलंबून राहणे धोकादायक आहे. म्हणजे कुठल्याही एका गोष्टीवर अवलंबून राहू नये माणसानं. तर उत्पन्नाची जशी विविध साधने आपण जर निर्माण केली तर एखादी जरी जसं आपण एक व्यवसायाचा समजा आपल्या अडचणीत आला तर दुसरा व्यवसाय सुद्धा आपण दुसऱ्यातून उत्पन्न चालू शकतं आणि घर संसार आणि आपली जी राहणीमान आहे ते नीटपणानं चालू शकतं. 60 डेजचं चॅलेंज मागच्या वेळेस तुम्ही सर 30 डेजचं चॅलेंज दिलं होतं. तर ते तुम्ही त्यापासून खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना घडवलं आणि मी पाहिलं की आपल्याकडे अनेक माणसांना तुम्ही आता खरं तर अदर सोर्सेस या निमित्ताने निर्माण करून दिले. तशाच पद्धतीने आपण ते शिकलं पाहिजे. जी लाखो रुपये फीस देऊनही लोक शिकवत नाहीत. आपल्याकडे राखून ठेवण्याची पद्धत आहे. तुम्ही सर ते सगळं काय म्हणतो मुक्त हस्तपणे जसं ते काय म्हणतो एक आता ते आठवण्या मला शब्द तो आता जो की फक्त देण्याचं काम करतो तसं तुम्ही देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्यातून आता अनेक माणसं या ठिकाणी उभे राहिलेले. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळी लोखंडांना सोनं करणारा पारस आहात असंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. थँक्यू सर. उत्पन्नाचे अनेक मार्ग आपण या ठिकाणी आहेत आपल्यासाठी त्यासाठी ते केले पाहिजे. जॉब नोकरी कुठे लागते अशी जी मानसिकता बदलली पाहिजे. फ्रीलान्सिंग आपण आता विविध डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण आता व्यवसाय करू शकतो त्यातून पैसे कमवू शकतो. साईड बिझनेस तीन सगळं सांगितलेले सर गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट तर आपण सगळे शिकतच आहोत. कंपाऊंडिंग जगातील 8वे आश्चर्य अल्बर्ट आइन्स्टाईननं सांगितलं आपल्याला या ठिकाणी आणि याचा आपण विचार या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. निश्चितपणानं हा विचार न घेतल्यामुळेच आपण खऱ्या अर्थात गरीब आहोत. ही कंपाऊंडिंगची जादू जर आपण प्रत्येक माणसानं भारतातल्या लक्षात घेतली तर मला वाटतं अमेरिकेपेक्षा आपला देश निश्चितपणानं पुढे असेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो कमी वयामध्ये आपण गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्यातूनच मोठं उत्पन्न तयार होऊ शकतं. आजचे 10 रुपये उद्याचे 1000 रुपये लाखो रुपये करोड रुपये आहेत. म्हणून थोडी बचत कमी वयाचं सुरुवात केली तर त्या कंपाऊंडिंगचं आपल्याला ते महत्व होतं. म्हणून वेळ हेच तुमचं सर्वात मोठे भांडवल आहे. आजपासून सुरुवात करा. आणि शेवटी माणसाच्या जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर जिद्द आणि त्यासाठी आपल्या यशासाठी सातत्य आणि त्यासाठी आहे त्या परिस्थितीला नमवणं ही तुमची ताकद आहे, तुमची चिकाटी आहे. आणि म्हणून ही चिकाटी जी काही आपण डिग्री कमावतो या डिग्रीपेक्षा मोठी आहे. म्हणून आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल अनेक कंपन्यांमध्ये जे मालक दिसतात आपल्याला नोकरीला माणसं दिसतात ते सगळे माणसं अनेक डिग्र्या घेऊन नोकरी करतात आणि त्या कंपनीचा मालक मात्र अनेक वेळा 4थी पास 5वी पास किंवा अंगठे बहादर असतो. म्हणून तुमची चिकाटी जिद्द ही निश्चितपणाने डिग्रीपेक्षा मोठी आहे.
वेदांताचं अग्रवालजीचं आपलं उदाहरण हे आपल्यासमोर बघायसारखं आहे. KFCचे मालक कर्नल सँडर्स वयाच्या 65 वर्षी त्यांनी सुरुवात केली आणि आपण फार लवकर खरं म्हणतं हार मानतो, परंतु कर्नल सँडर्सना 1000 वेळा लोकांनी नकार दिला, परंतु ते दारोदार फिरले. आपल्याकडचं उदाहरण जर म्हणलं आपण निर्माचं आहे. निर्माचं पॉकेट घेऊन सुरुवातीला घेऊन जेव्हा दारोदार लोकांच्या घरी अनेक कोणा त्यांना नकार दिला, पण आज आपण वॉशिंग पावडर जर घ्यायचं असेल तर तुम्ही कोणतं वॉशिंग पावडर आपण आणतो मार्केटमधून, अनेक महागडे वॉशिंग पावडर असतात, पण लोक मागताना निर्माच बघतात. तर ही जी बाब आहे लक्षात घेतली पाहिजे. कोलगेटचं तसंच आहे. पेस्ट कोणतंही आणतात लोक, पण मागताना कोलगेटच म्हणतात. तर ही जी मानसिकता आहे ती मानसिकता आपण स्वतः तयार करू शकतो. म्हणून नकार किती जरी आले तर स्वतः नाराज न होता यशाच्या याच्याकडे आपलं पाऊल कायमस्वरूपी चालत राहिलं तर आपण फार मोठ्या पद्धतीने मोठे होऊ शकतो आणि स्वतःचा एक ब्रँड तयार केला पाहिजे. मला या ठिकाणी सांगावं वाटतं, असं मी महाविद्यालयामध्ये शिकत असताना आमचे एक सर होते, सलाचं मला खरं तर यात नाव घ्यावं असं वाटतं मला, प्राध्यापक डॉक्टर अविनाश डोळस सर म्हणून. अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आणि ते नेहमी म्हणायचे आम्हाला, समजा माझ्या बाबतीमध्ये, अरे अरुण कुठे म्हणतो, कसं ते कोणासारखं दिसतो ना ते, तर तसं म्हणण्याऐवजी अरुण सारखा कोण दिसतो, एखाद्या हिरोचं अमिताभचं नाव घेतलं, आज सगळ्यात मोठा हिरो अमिताभ, तर अमिताभचं नाव घेतलं तर तो समजा विकास सर अमिताभ सारखे दिसतात, तसं म्हणू नका म्हणायचे ते, तर अमिताभ विकास सरासारखा दिसतो आणि निश्चितपणे तुमची पर्सनॅलिटी तशीच येतात. तर आपला स्वतःचा तो ब्रँड आपण या ठिकाणी तयार केला पाहिजे. जागतिक साम्राज्य उभा करण्याचं सँडर्सचं लक्षात घेतलं आपण. सरळ शेवटी मी असं म्हणेन की जर जिद्द असेल तर शिक्षण, जात, धर्म किंवा आर्थिक परिस्थिती तुमच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही. तुमची चिकाटी तुमची सर्वात मोठी डिग्री आहे. मग ते चिकाटीने एखादी गोष्ट आपण मनात घेतली, मला करोडपती व्हायचं, आज लिहून ठेवा, निश्चितपणाने ते भविष्यात करोडपती होणार आहात. परंतु ती सुरुवात मात्र या ठिकाणी महत्वाची आहे आणि म्हणून कन्सिस्टन्सी माणसाचे. आपण काय करतो, एक गोष्ट ठरवतो अजून ती पुन्हा करत नाही. ती आज म्हणजे पुस्तकं सुद्धा मी महाविद्यालयात असताना अनेक वेळा पाहिलं, मुलांना एखादा होमवर्क दिला, तसं आपल्या इथं पण आहे, तसं त्या ढ विद्यार्थ्यांमधला तसा या 60 डेज मधला आणि 30 डेज मधला मी पण आहे. सरांनी सांगितलं एखादा हे दिला, कन्सिस्टन्सी ती दुसरी ठेवली नाही, म्हणून ज्यांनी ठेवली ते आपल्याकडच्यासाठी पॉवरफुल आहेत. आणि म्हणून माणसाच्या जी काही तुम्ही ठरवलं, जे ध्येय ठरवलं, आता पूर्वीच्या काळामध्ये तो काय लखोपती आहे असं म्हणायचे, त्याच्याकडे काय पाण्यासारखा पैसा आहे असं म्हणायचे, परंतु आज पद्धत बदलली आहे. आज पद्धत अशी बदलली की लखोपतीला काही व्हॅल्यू राहिलं नाही आणि म्हणून आता मिलेनियर, ट्रिलिनियर आहे का नाही, अशा पद्धतीचा मिलेनियर, ट्रिलिनियर अशा पद्धतीचा जसा तो सायरस आता झालाय तो. तर अशा पद्धतीने एलॉन मस्कचं उदाहरण आपण पाहिलं की तो आता सध्या जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जो झालाय तो, तर ते स्वप्न आपण पाहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. याला कोणतीही गोष्ट याच्यामध्ये हे नाही. आणि खरं म्हटलं तर हे आमच्यामधलं जे स्किल आहे, ते स्किल बाहेर काढण्यासाठी तुम्ही जे दोन्ही हाताने भरभरून या ठिकाणी देता आणि ते पूर्ण झालं का नाही बघण्यासाठी भारती मॅम, आमच्या लीना मॅम कायम फोन करतात. अनेक वेळा तर छडी घेऊन उभ्या असतात त्या सगळ्या. तर निश्चितपणाने माणसाच्या जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर याच्यासाठी आपण हा प्रयत्न कायमस्वरूपी केला पाहिजे. आणि दीपक सरांना या ठिकाणी घडवलं, आपल्या विनोद सरांना या ठिकाणी घडवलं, अर्जुन सरांना या ठिकाणी घडवलं, त्याचबरोबर नाणेकर सरांना तुम्ही म्हणजे एक हिरा पुढे आपल्या समोर खऱ्या अर्थानं आणला. तर हे सगळं घडवण्याचं जे काम आहे, तर ते म्हणून उत्कृष्ट शिक्षक जर असेल तर निश्चितपणाने चांगला विद्यार्थी घडतो. म्हणून कुंभाराची उपमा शिक्षकाला दिली जाते. यशाच्या ज्या पायऱ्या आहेत, मानसिक बदल, आर्थिक शिक्षण घेतलं पाहिजे, अनेक उत्पन्नाची साधनं स्त्रोत तयार केली पाहिजे, गुंतवणुकीची सवय आपण कायम पहिल्यापासून लावली पाहिजे, जिद्द आणि सातत्य माणसाच्या जीवनामध्ये आपण ठेवलं पाहिजे. दुनिया आपल्या मुठीत आली पाहिजे आणि मग ती जर आजपासून जर आपण मेहनत घेतली तर उद्याचा इतिहास निश्चितपणाने आपला असेल. हा स्वतःवर विश्वास ठेवा, निश्चितपणाने माणसामध्ये तो बदल घडेल. एक महत्वाचा प्रश्न, सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला कोणत्या एका गोष्टीवर सर्वात जास्त काम करायचं आहे? तर स्वतःची मानसिकता बदलायची, आर्थिक शिक्षण घ्यायचं आणि जे काही तुम्ही करताय ते जिद्दीनं आणि चिकाटीनं करायचं, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. उद्याचे सायरस, इलॉन मस्क
च्या नंतरचा मला वाटतं आपल्या व्हीआरजी मधला कोणीतरी एक दुसरा इलॉन मस्क या ठिकाणी तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही मला या ठिकाणी संधी दिली, ऐकून घेतलं. विकास सर, भारती मॅडम आणि सगळं हे या सर्वांनी माझं ऐकून घेतलं आणि मला ही संधी दिली. त्यामुळे माझे हे विचार मी आपल्या समोर मांडू शकलो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण मला ऐकून घेतलं. थँक्यू सो मच. वाव, सुपर 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 ऑसम सर. थँक्यू म्हणजे थँक्यू तुमचा चेहरा दिसला नाही आम्हाला, शेवटी दिसलाय आता. बट स्टील एवढं खूप छान तुम्ही बोललेत ना, म्हणजे तुमचा जो एक्सपिरियन्स तो सगळ्यांनी अनुभवला, मला असं वाटतं सगळ्यांनी तो थँक्यू अनुभवला. सर. थँक्यू येस सर. येस येस, नक्कीच. तर आपण सुरुवात करूया राजू सरांपासून. त्यांनी हँड रेज नाही केला, पण तरी मी त्यांना पहिला चान्स देणार. धन्यवाद सर. खूप सुंदर रीतीने अरुणने त्याचा जीवन प्रवास मांडला. तो लहान असतानापासून माझ्याकडे होता आणि मी माझ्याकडनं होतंय ते पूर्ण फॅमिलीला उभं करण्याचा प्रयत्न केला. मला एक आनंदाची बाब आहे की माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली स्वतःच्या पायावर उभी राहिली. ग्राउंड टू आज या लेव्हलला आहोत. ग्राउंडवर होतो, पायात चालायला चप्पल नव्हती. जसं मिलिंद कॉलेजमध्ये आलो होतो, औरंगाबादला शिकायला आलो होतो, ती परिस्थिती आणि आज राजाचं जीवन जगतो ही परिस्थिती खूप डिफरंट आहे सर. हा जीवन प्रवास अत्यंत डोळ्यात अश्रू आणणारा आहे. आज त्या परिस्थितीतून आज या परिस्थितीमध्ये आलो. आमच्या आईचे खरे सगळ्यात मोठे श्रेय आहे हे सगळे. आमच्या आईने एवढी मेहनत केली. आज आम्ही जे काही आहोत तर आमच्या आईचं स्मरण झाल्याशिवाय आम्हाला आज हे होत नाही. खूप सुंदर रीतीने आमच्या अरुणने खूप जीवन प्रवास सांगितला. त्याची जिद्द होती, पहिल्यापासून तो कष्टाळू होता. त्याची जिद्द पहिल्यापासून होती. तो नेहमीच आपल्या उच्च स्वप्नाला भरारीला तो काय गवसणी घालायचा प्रयत्न करायचा. त्याने खूप चांगल्या रीतीने स्वतःला उभं केलंय आणि परभणीमध्ये एक सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आणि आता आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या रीतीने त्याने ग्रो केलं. त्याला तुमच्यासारखे मेंटर लाभले ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी मेंटरची खूपच आवश्यकता असते. कारण शेवटी कसं असतं बघा, खरा शिक्षक मिळणं ही खूप आजच्या दिवसामध्ये अवघड गोष्ट झालेली आहे. कुणी प्रत्येक जण आपली एक बाजू राखून मग कोणाला समोर सांगतो, म्हणजे तू पुढे कुठे जाऊ अथवा न जाऊ. परंतु तुम्ही ते जे मनापासून देऊन लोकांना उभे करायला लागलात. तुम्ही जे देतात ना हे खरोखरच अतुलनीय आहे आणि तुमच्या या प्रयत्नाला आणि तुमच्या या त्यागाला मी खऱ्या अर्थानं सॅल्यूट करतो. आणि आमच्या अरुणने जे काही आज उन्नती केलेली आहे त्याच्या उन्नतीला सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि मला खूप आनंद आहे की आज तो एवढ्या चांगल्या उच्च ठिकाणी गेलेला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगलं वजन आहे त्याचं. सामाजिक क्षेत्रात सुद्धा चांगलं काम आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये पूर्ण संघ नेहमी आमच्याकडे सोबत असतो. आपल्या घरावर बुद्ध विहार आहे. मी एक वेळेस विहारची मीटिंग जेव्हा औरंगाबादला राहील ना तेव्हा निश्चित आपल्या सर्वांना घरी आमंत्रित करेल. आपल्या औरंगाबादचं घर आहे. तिथं नेहमी आपल्या औरंगाबादला एक दलाई लामा आले होते, जागतिक धम्मगुरू. ते दलाई लामा ज्या विहारामध्ये आले होते त्या विहाराचे आपण ट्रस्टी आहोत. लोकुत्तरा महाविहार म्हणून बाजूला आहे, तिथं सुद्धा आपण एक व्हिजिट करू सगळेजण. आणि सर्वांनी आज ज्या आमच्या बंधूच्या जीवन प्रवासाला अत्यंत उत्स्फूर्तपणे हे मांडलं, त्या सर्वांचे आभार. आपले स्पेशल आभार आणि आमच्या अरुणला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या पूर्ण फॅमिलीला शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान. Thank you so much, sir. Yes. Everyone, please type MPTY for Raju sir. Thank you so much, sir. Yes, Nanekar sir. सर गुड मॉर्निंग. Good morning, sir. नमस्ते डॉक्टर सर. नमस्कार नमस्कार सर. सर खूप छान तुम्ही बोललात आणि तुमचाही माझ्यासारखा पहिलाच हा भाग आहे यामध्ये सहभाग होण्याचा. राईट राईट सर. तर आता मला काय वाटलं की माझीच परिस्थिती असे असेल. मी जेव्हा माझं पुस्तक लिहिताना हे सगळे माझे विचार त्यामध्ये मी कथन केलेले आहेत. तर तुमचेही पण म्हणजे माझं पुस्तक हे सगळ्यांना माझ्या मते की सगळ्यांची परिस्थिती तशीच असेल ह्या दृष्टीने ते पुस्तकामध्ये माझ्या जीवनात जे घडलेलं आहे ते मी ते पुस्तकात मांडले आणि तशीच वस्तुस्थिती सगळ्यांची आहे असं आज आपल्या बोलण्यावरनं मला जाणवलेलं आहे. आणि खरं आहे, कारण ज्यांचा जन्म 1950 पासनं जे साधारणतः 60-65 पर्यंत झाला तर सगळ्यांची परिस्थिती माझ्यामध्ये हे अशीच होती की घरामध्ये पैसे नव्हते. शिक्षणाचं साठी दूरपर्यंत प्रवास करायला लागायचा.
आणि तुम्ही एक सांगितलं की स्वप्न मोठी पाहावं लागतात. अगदी बरोबर आहे. तुम्ही खूप चांगल्या चांगल्या उद्योजकांची नाव दिली, इलन मस्क दिले, धीरूभाई अंबानींचं ना हे केलं. तर खरोखर आहे, कारण स्वप्न पाहायची, पण त्या स्वप्नाचा पिछा पण करावा लागतो सर. नुसती स्वप्न पाहून ती सत्यात उतरत नाहीये. तर मला हे केलं पाहिजे आणि करावंच लागेल. असं असेल तरच आपली स्वप्न पूर्ण होतात सर. आता माझं पण तसंच होतं. आमच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. पण मी 16व्या वर्षी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार होता की माझ्या आईवडिलांची परिस्थिती मला बदलायची. आणि सर मी त्याच्यावर काम केलं. अहोरात्र केलं. 15-16 तास मी रात्रीचं काम करायचं, दिवसाचं काम करायचं. आणि त्यातनं मी आज माझी परिस्थिती बदलून दाखवली. का तर मी त्या माझ्या स्वप्नाचा पिछा केला. आणि तुम्ही पण तसंच केलं सर. म्हणजे बघा की किती आपल्यात साम्य आहे, की आपल्या परिस्थितीमध्ये किती साम्य आहे. आणि खरोखर आहे तुम्हाला पण खूप खूप माझा सलाम सर. थँक्यू. खूप मोटिवेशनल तुम्ही आज शिक्षण दिलं. आणि लोकांनी सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे गुंतवणूक जे आर्थिक शिक्षणाबद्दल पण बोललात तुम्ही. पण लोक काय करतात, ऐकतात, एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून देतात. त्याच्यावर इम्प्लिमेशन कोणी करत नाहीये, त्याच्यावर वर्क कोणी करत नाहीये. तर केलं पाहिजे. सगळ्यांना माझं हा एक संदेश आहे की आपण आपली आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर मल्टिपल सोर्स पाहिजे उत्पन्नाचे. आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला योग्य मेंटॉर पाहिजे की जो दोन्ही हाताने आपल्याला भरभरून देईल. असं माझं मत आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू. तर तुम्ही जे आज योग्य मेंटरची जी हे सांगितलं सर, निश्चितपणानं व्हीआरजीचे जे मेंटर आहेत आपले, ते कुबेरापेक्षा कमी नाही सर. नाही नाही कुबेराच्या नाही खजानामधून त्यांनी कधीच तर ते काही आपल्याकडे ठेवत नाही. काही ठेवत नाही. एखादा गुरु असतो काहीतरी ठेवतो शेवटचं आपलं एखादी. राईट राईट. आपले गुरु असे आहेत ना की ते सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे त्यांना मी एक- बिलकुल स्वार्थ नाहीये. त्यांनी फक्त आपली कम्युनिटी मोठी व्हावं, आपल्या लोकांनी मोठं व्हावं, हाच त्यांचा ध्यास आहे. नाही निश्चितपणाने सर. येस येस अगदी बरोबर आहे. तुमची प्रेरणा तशीच आहे सर. तुमचा जीवन प्रवास सर आमच्यासारखा जीवन प्रवास आहे. येस नक्की सर. म्हणून मला आठवण झाली लगेच. आणि मी पहिल्यांदा म्हणलं हँड राईज केला. म्हणलं मलाही बोलायचंय. कारण काल तुमचे बंधू आणि आजही पण तुमच्या बंधूंनी खूप छान प्रकारे हे केलं राजू सरांनी. आणि त्यांनी तर माझी 10 पुस्तकं घेतलेली आहेत ऑलरेडी. पहिल्या दिवशी घेतले पहिल्या दिवशी सर. विकास सरांचे 10 पुस्तकं पहिल्या दिवशी सर ऑर्डर केले होते. येस 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 येस. आणि असंच कसं आहे माहितीये का की प्रत्येकाला आपण मोटिवेट करायला हवं. केलं तर अजून त्यातनं खूप सारा विकास होऊ शकतो. माझं असं मत आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर सर की तुम्ही. धन्यवाद सर. येस. थँक्यू सो मच सर. म्यूट झाला ऍक्च्युली. येस. थँक्यू सर. एव्हरीवन प्लीज टाइप MPDY फॉर नाणेकर सर. थँक्यू सो मच सर. येस. बिलेनियर रणधीर सर. तर येतो आवाज? येस सर. आवाज येतो. तर अतिशय छान तुमचं आता सेशन झालं की माणूस गरिबीतनं जो शिकतो ना सर ते शिकण्यासारखं असतं. कारण त्यांच्याकडे काही नसतं आणि नसताना त्या माणसाला किंमत त्याची फार असते. आणि म्हणून ते मिळवण्याकरता जी धडपड करतो ना ती तुमच्याकडनं मला फार चांगली दिसली की त्यामुळे माणूस करू शकला. आजकालच्या पिढीला काय होतं, आयतं मिळतं, त्यामुळे त्यांची करण्याची जरा भावना कमी होती सर. जे आपण बघितलंय ते त्यांनी बघितलं नाही ना, त्यामुळे त्यांचं ते डायरेक्शन कमी होतं. त्यांच्याकरता हा शिक्षण फार चांगला आहे की माणसाने कसं करावे आणि काय केल्याने काय होऊ शकतं. हे तुमचं उदाहरण आहे सर. तुमचं झालं, नाणेकर सरांचं झालं की हे लोकांचे म्हणजे कसं. आता नाणेकरांचं पुस्तक कालच मी सरांकडनं घेतलंय. आज सुरुवात करणार आहे वाचायला. तर तुमच्यासारख्या लोकांचं आम्हाला मार्गदर्शन मिळलं ना तर आम्हाला कळतं की आम्ही काय चुका करतोय ते. आणि हे फार गरजेचं आहे सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. माणसाच्या जीवनामध्ये सर जोपर्यंत कोणाचा आदर्श राहत नाही तोपर्यंत माणूस घडत नाही. आपल्याला फक्त मंदिराचा कळस दिसतो. मंदिराच्या पायाखाली किती दगड गेलेत याचा विचार आपण कधी करत नाही. माझ्या तर आयुष्यामध्ये मी गोष्ट सांगेन सर, जी माणसं मोठी झाली त्या सगळ्या माणसाचं जर आपण आत्मचरित्र पाहिलं तर सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे. आणि म्हणून आत्मचरित्र आपण वाचले पाहिजे सर.
असं असं मला सगळ्यांचं वाटतं. आज हे नाणेकर सरांचं पुस्तक त्यांचं आत्मचरित्रच आहे. राईट, राईट. ओके ओके अगदी खरं सर. थँक्यू. त्यातनं थँक्यू सो आपल्याला मच. प्रेरणा मिळते त्यातनं. थँक्यू. Yes. Everyone, please type MPTY for Randir sir. Thank you so much, sir. Yes, Vinod sir. गुड मॉर्निंग सर. Good गुड morning, मॉर्निंग sir. ऑल. गुड मॉर्निंग डॉक्टर अरुण सर. खूप छान सेशन थँक्यू. घेतलं गुड सर. मॉर्निंग सर. आणि थँक्यू सर थँक्यू सर. तुमच्या सर सेशनमध्ये सगळ्यात चांगलं इन्साइट म्हणजे काय, की तुम्ही जे सांगितलं की मोठी स्वप्न बघायची. स्वप्न जे आपले जर असेल म्हणजे तुमची क्षमता जी आहे ती तुम्ही ओळखली पाहिजे. परिस्थिती काही पण बरोबर. असो, बरोबर आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की आपण क्षमता विसरलो आणि आपण सवयीवरती आपले जास्त लक्ष दिलेलं आहे. परंतु खरोखरच विकास सर जे आहेत, विकास सरांनी एक ध्येय जे त्यांचं मिशन उचललेलं आहे त्यामध्ये ते प्रत्येकाची क्षमता समोर आणतायत, त्याची जाणीव करून देते की तुम्ही काय करू शकता म्हणून. आणि त्या पद्धतीने आज आपण सगळेजण इथे घडतोय आपल्या या कम्युनिटीमध्ये. आणि दुसरी गोष्ट सर म्हणजे ती तुम्ही सांगितलेलं की जे उदाहरणं सगळ्यांची दिली आणि तुम्ही तुमचा स्वतः जो एक्सपिरियन्स आहे, जसं राजू सरांनी पण सांगितलं की एवढ्या हलाखीची परिस्थिती असताना तुम्ही स्वतःला कमी कधी बघितलं नाही. भले तुमच्याकडे काही नसेल, खूप अडचणी होत्या, पण तुम्ही तुमच्या क्षमतेवर तुमच्या डोक्यात होतं की तुम्हाला आज तुमची परिस्थिती अशी आहे, तुम्ही ती मोठी स्वप्न बघितली. तुमची मानसिकता जी होती ना सर, ती मानसिकता तुम्हाला या पूर्ण ध्येयापर्यंत तुम्हाला आणली. हे हे आज मला शिकायला मिळालं की या तुमच्या या सेशन मधून, की मानसिकता माणसाची ही ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने माणूस घडतो. त्या Right. ज्या तुमची क्षमता तुम्हाला माहित असेल तर तुमची क्षमतेनुसार तुम्ही पुढे जाता. तर खूप छान सर, खूप सेशन छान घेतलं तुम्ही. आणि थँक्यू सो मच विकास सर की तुम्ही दर दिवशी एक काहीतरी नवीन आम्हाला एक शिकायला मिळतंय. आज Sir. आयुष्यामध्ये सकाळी आधी आपण बघा की सेशन म्हणजे ही कम्युनिटी जॉईन होण्याच्या अगोदर आपली सकाळ कशी होती आणि आज सकाळ कशी तयार होते. म्हणजे आज सकाळी जे आपण ज्ञान घेतोय ते झोपेपर्यंत जी आपल्याला एनर्जी राहते, जे ऍक्टिव्हेशन राहतं, त्याबद्दल खरोखरच सर तुमचं मनापासून धन्यवाद. आणि थँक्यू सो Thank मच you. ऑल की सगळेजण आपण या एका ट्रॅकवरती आहोत आणि एकमेकांसोबत आहोत. थँक्यू सो मच सर. Thank you. Thank you so much, sir. Yes. Everyone, please Sure, type thank you, sir. MPTY for Vinod sir. Thank you so much, sir. Yes, Digu sir. नमस्कार सर. नमस्ते सर. नमस्कार. सर्वात उत्तम पहिलं प्रथम सरांना अरुण कुमारांना देतो की खूप छान सेशन घेतला. अशीच प्रगती करू. आणि सांगण्याची एक पद्धत तुमची लई आवडली सर मला. शांत थँक्यू सर. आणि असं वाटलंय की पुन्हा डोंगरात जाऊन आपण अभ्यास करायला काय की असा सेशन झाला सर आज. म्हणजे Wow. एकदम जबरदस्त सर. आणि ते तुम्ही उदाहरण दिलात. मला वाटलं नाही की तुम्ही या संघर्षातून आलात. जसे म्हणले नाणेकर सरांनी की तुमची बी परिस्थिती तशी आहे. खरोखरच आहे सर. सगळ्यांची संघर्षाशिवाय अर्थ नाही आणि त्याला एक व्हॅल्यू बी देता येत नाही सर. जो माणूस संघर्षात शून्यातून विश्व तयार करते ना सर, त्याच्यापासून भरपूर अनुभव आहेत. ते आपल्या कमिटीमध्ये आहेत सर. आणि की छोटे छोटे उदाहरणं आज तुम्ही सर्वांचं उदाहरण घ्या. APJ अब्दुल कलामचं उदाहरण दिलं. बरोबर, स्वप्न तर मोठेच पाहिले पाहिजे. तिथपर्यंत जायला संघर्ष करावा लागणार आहे आणि तुम्ही त्याचा विचार बी करू नका. एक डोक्यात एक आपण म्हणतात ना, पाणी आणि मणीला दिशा द्यायचं ते वाक्य आहे बघा. ते तसं दिशा दिलं ना बरोबर तिथपर्यंत जातो. आणि खरंच सर या कम्युनिटीला मानव तितकं धन्यवाद कमी आहे. आमच्या विकास सरांचं ते म्हणतात ना, देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत जावं. देणाऱ्याला कधी कमी पडत नाही. तसे आपले विकास सर आहेत सर. बरं का, खरोखरच मनापासून ते देतात. जसे की अरुण कुमार सर झालेत, जसे की तुम्ही झालात, नाणेकर सर झालेत, जसे की विनोद सर झालेत. आता माझे दुसरे हेल्थ कोच म्हणजे माझे मेंटर म्हणजे आता विनोद सर आहेत सर. आता मी गळ्यात पट्टा कधी बांधलो नाही. मलाच कधी माहित नव्हतं की मला एवढं प्रॉब्लेम आहे. ते विनोद सरांना मी वाटिलो आणि ते मला कळालं. ते कशामुळे कळालं की VRG मुळे मला कळालं सर. आज मी जे काय करतो, मी आज शरीराकडे पैसे भरपूर कमवलो, पण शरीराकडे लक्ष देत नाही सर. ते विनोद सरांनी आज मला क्लास जॉईन केलो. खूप खूप धन्यवाद सर. अरुण कुमार सर, तुमचा सेशन खूप छान झाला. SS मेंटर व्हा. एक उदाहरण आम्हाला भेटायलंय. काही ना काही आमच्यासारख्या कमी वयाच्या माणसाला चांगली गोष्ट आहे सर. Thank you. Thank you so much, sir. Thank you. Yes, everyone, please type MPTY for Digu sir. Thank you so much, sir.
आपला प्रयत्न हाच आहे की लोकांना वेगवेगळं नॉलेज भेटलं पाहिजे, सगळ्या परिस्थिती कळायला पाहिजे आणि तुम्ही फायनान्शियली फ्री होण्याच्या मार्गावर राहिले पाहिजे. किती लोकांना असं वाटतं की यस, रोज काहीतरी आपल्याला एक नवीन मोटिव्हेशन भेटते, नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा भेटते. प्लीज टाइप यस इन द चॅट बॉक्स. थँक यू. थँक यू सो मच एव्हरीवन. येस, विनोद सर. Good morning, sir. Good morning, Arun sir. गुड Good मॉर्निंग morning, सर. all of you. मी मीचा हँडरेज केलं होतं, मी वेट करत होतो. थँक्यू सर, थँक्यू विकास सर. कारण ऑफिसची गडबड असते थोडी. खूप छान सेशन झाला सरांचा आज. त्यांनी सांगितलं Thank you. जिद्द ठेवायला पाहिजे आणि मल्टिपल इन्कम सोर्स नक्कीच जनरेट करायला पाहिजे. खूप छान पद्धतीने समजून सांगितलं सरांनी. आणि मी तर एवढ्या म्हणजे ऑनेस्टली सांगायचं तर माझं लहानपण एवढं संघर्षातून नाही गेलं, कारण माझे वडील शिक्षक होते. नोकरदाराचा मुलगा होतो, त्याच्यामुळे मला एवढं फेस नाही करावं लागलं. पण नक्कीच हे वडीलधारी लोक जे आहेत, अरुण सर झाले, नाणेकर सर झाले, यांच्याकडून त्यांची जिद्द किंवा त्यांचा संघर्ष जो आहे तो शिकायला मिळतो. त्याच्यातून भरपूर साऱ्या गोष्टी पुढे कामात येतील सर नक्कीच. आणि जसं नाणेकर सर बोलले की इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे, तर तो पॉईंट खूप लक्षात ठेवण्यासारखा आहे की फक्त ऐकून नाही चालणार. त्याच्यावर आपल्याला ऍक्शन इम्प्लिमेंटेशन पण करणं गरजेचं आहे. कारण फक्त हे एंटरटेनमेंटसाठी नाही आपलं, काहीतरी आपण शिकलं पाहिजे त्याच्यातून आणि काहीतरी त्याच्यापासून प्रोडक्टिव्ह आपल्याला भेटलं पाहिजे. असंच सांगायचं आहे ना अरुण सर तुम्हाला पण. Yes, yes. तर थँक्यू अरुण सर आणि थँक्यू राजू सर. आणि तुमचं पहिलं वाक्य मला खूप आवडलं की ते तुमचं जे बंधुप्रेम आहे ते खूप तुम्ही तुमचा मोठ्या भावांबद्दल तुमचा रिस्पेक्ट आणि त्यांचं पण त्यांच्या लहान भावासाठी प्रेम मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे भरून आलं मला की म्हणजे आजकाल असे भाऊ बघायला मिळत नाही आणि चांगली गोष्ट आहे ती की तुम्ही कीप इट अप सर. ते नक्कीच. थँक्यू सर. थँक यू. थँक्यू थँक यू नाणेकर सो सर. मच सर. थँक्यू अरुण सर. Thank थँक्यू you. राजू सर. थँक्यू ऑल ऑफ थँक्यू सर. सर, Thank you. आमचे भाऊ म्हणजे माझे वडील आहे सर ते. त्यांनी खरं म्हणलं तर एक मुद्दा तर बोलण्याचा राहून गेला माझा की मी 12वीला फर्स्ट इयरला असताना आमचे वडील गेले सर. आणि वडिलांच्या जागेवर त्यांना आम्हाला सांभाळलं. त्यांनी जर कदाचित सोडून दिलं असतं रस्त्यावर आम्हाला, बँकेत नोकरीला होते, चांगले पगार होती, चांगल्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यांनी जर आमच्याकडे लक्ष दिलं नसतं तर कदाचित आम्ही कुठे असतो का सांगता येईल नाही. ही त्यांची जी काही देण आहे, म्हणून ते वडिलांच्या जागेवर आहेत आमच्यासाठी तर. नक्कीच. येस. थँक यू सो मच सर. येस, एव्हरीवन प्लीज टाइप MPTY फॉर विनोद सर अँड येस अर्जुन सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. खूप अभिनंदन. तुम्ही आज खूप चांगला क्लास घेतला सर आणि थँक्यू वाटलं थँक्यू तुमचं. आणि मला सर तुमची जिद्द आणि तुमचं जे स्वप्न आहे ना खूप म्हणजे मनाला लागले सर. मी पण त्याच ट्रॅकवरनं वरती आलो आणि मी पण असे स्वप्न बघायचो की यार कधी आपलं हे सगळं म्हणजे कधी आपली गाडी व्हायची, कधी आपल्याकडे मोटरसायकल यायची, म्हणजे असे स्वप्न मी बघत बघत आणि तेच अचीव करत आलो. आज खरंच अ, स्वप्न नाही बघितलं ना तर हे आपण पुढे जाऊ शकत नाही आणि त्याला जिद्द हे खूप गरजेचे आहे आजच्या काळात. तर खरंच सर. आणि आपल्या इथे एवढे हिरे आहेत, तुम्ही क्लास नाही घेतलं तर हँडराईज जरी नाही केलं तर मला असं होतं की आज ते बोलले का नाही, म्हणून मी स्वतः कॉल करतो त्यांना की सर तुम्ही आज का नाही हँडराईज केले. तर ते मला म्हणजे नाणेकर सर झाले, नक्कीच. तुम्ही झाले, म्हणजे विकास सर असे कोणाला असं सोडत नाही की. आणि सरांचं म्हणाल तेवढं खरंच खूप खूप धन्यवाद म्हणायला पाहिजे की सगळ्यांना ते एवढे चान्स देतात आणि सगळ्यांचे जे नॉलेज एकत्र करतात. अशी कम्युनिटी आपल्या जगात तर येणारच नाही. आपण बरोबर. थँक्यू सो मच सर. सरांचं म्हणलं तेवढं खूप खूप थँक्यू सर. तुम्ही मला बोलायला संधी दिली. थँक्यू सो मच अर्जुन सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. सर. Thank you, Everyone, thank please you. type MPTY for Arjun sir. Thank you so much, sir. Yes. Arvind sir. सर गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, एनर्जेटिक मॉर्निंग सर. डॉक्टर अरुण कुमार सरांनी आज एक बूस्टर डोस दिलाय सर प्रत्येकाला. थँक्यू सर. मागच्या वेळेला पण सर ह्याने सांगितलेलं होतं सर, डॉक्टर आपले सर विसरले, त्यांनी पण ह्याच्या संदर्भात सांगितलं होतं सर की त्यामध्ये पण सर धीरूभाई अंबानी सरांचं खूप छान पद्धतीनं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं होतं. Dr. Walekar sir. सॉरी सर, Walekar sir. वालेकर ना? सरांनी. ओके सर, बरोबर. सॉरी सर. गणेश. हा, गणेश सरांनी दिलेलं होतं. त्याच पद्धतीनं तुम्ही सर दिलेलं आहे. कारण मी आता ते DSK हे सर पाहिजे असते प्रत्येकाला. DS कुलकर्णी.
DS कुलकर्णी सर. त्यांनीचे पण मी एक व्याख्यान अटेंड केलं होतं सर. आपण आपले जर विचारामध्ये जर ती ग्रोथ नाही ठेवली, जसं शेतकरी धान्य पेरत असताना सर 4 दाणे पेरतो किंवा एक मूठभर पेरतो, त्यावेळी त्याचं भरपूर मिळतं. त्याच्याऐवजी त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही पेरतानाच मोठं पोतं पेरा की तुम्हाला ते गाडीभर तुम्हाला मिळेल सर. म्हणजे ही विचारसरणी होती. तसं दुसरं उदाहरण दिलं सर, अंथरूण पाहून पाय पसरा आपली सर म्हण आहे सर. तर ते काय म्हणतात, अंथरूणच मोठं करा तुम्ही, पाय पसरायची तुम्हाला वेळच नाही, पायच उघडे राहणार नाही. अशा पद्धतीचं तुम्ही सर उदाहरण दिलंय. म्हणजे विचारामध्येच तुमच्या म्हणजे माइंडसेटमध्येच तुमच्या श्रीमंती दडलेली आहे सर. ती विचार जर तुम्ही बाहेर ओपन नाही केले तर तुमची गरिबीमध्ये गरिबीच राहणार सर. धीरूभाई अंबानींचे उदाहरण सांगेल सर, की ते चहा पित असताना सर टपरीवर चहा पित नव्हते सर, तर ते हॉटेलमध्ये चहा पित होते. टपरीवरचा चहा 2 रुपयाचा होता आणि हॉटेलमधला चहा 5 रुपयाचा होता. तरी पण 5 रुपयाचा चहा पिण्यासाठी जात होते. याचं कारण असं, कारण जे हॉटेलमध्ये जाणारे जी लोक होती ती मोठ्या विचारांची होती आणि त्यांच्याकडून मला काय घेता येईल आणि त्या उद्देशानं त्यांनी जे ध्येय साध्य केलं होतं ते आज त्यांचं जे पेरलेलं जे होतं, जे मूठभर पेरलेलं होतं, ते आज सर गाडीभर दिसतं, हे त्यांच्या माध्यमातून मिळतं सर. आणि हेच तुम्ही नक्कीच. विचारसरणी जी आर्थिकला दिली सर, माइंडसेट जो असतो तो आर्थिकमध्ये का ठेवायचा असतो, तर तोच आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो सर. थँक्यू सो मच सर, मला Absolutely. बोलायला Thank संधी you. दिल्याबद्दल. Thank you थँक्यू. so much, sir. Yes, everyone, please type MPTY for Arvind, sir. Thank you so much, sir. Yes, Dilip, sir. गुड मॉर्निंग सर. गुड Good morning, मॉर्निंग. sir. छान झालं सर सेशन. डॉक्टर थँक्यू अरुण थँक्यू सर. थँक्यू सर. आमचे संघर्षाचे दिवस आठवले सर आम्हाला सुद्धा. पूर्ण लाईफ आमचं हॉस्टेल लाईफ गेली. असं म्हणतात ना, परिस्थिती किती खराब असली तरी आपण जर जिद्दीने चिकाटीने आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत केली तर मेहनत कधीच वाया जात नाही सर. आणि त्या तुमच्या मेहनतीला आई वडिलांनी दिलेला सपोर्ट आणि मोठ्या भावाने एक वडिलांसारखा दिलेला सपोर्ट आहे तो खूप स्तुती योग्यच आहे सर. खूप छान नक्कीच. वाटलं ते सगळं ऐकून. आपल्या ग्रुपमध्ये सगळेच असे खूप चांगले लोक आहेत, हे ऐकून खूप छान वाटते. म्हणजे असं रिलेट होतं सर खूप. आपण त्याच्यातलेच आहे असं नेहमी फील होतं. आणि सगळ्यांचे आता विचार ऐकतो ना, खूप छान वाटते. आणि सगळ्यांना सांभाळून तुम्ही जे धरून ठेवता सर, त्यासाठी तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद विकास सर. Thank you, sir. थँक्यू बोलण्याची संधी. थँक्यू सर. Thank you. Yes, everyone, please type MPTY for Dilip, sir. Thank you so much, sir. Vijay, sir. नमस्कार सर. Namaste, sir. आवाज येतोय? नमस्कार सर. Yes, sir. हा, डॉक्टर अरुण कुमारजी, आज नमस्कार सर. हा, नमस्कार. तुम्ही नेहमीच आमचं सर्वांचंच कौतुक करत असता, पण एक आज मला पहिल्यांदा जाणवलं की एवढे बोलणारे अरुण सर टेक्नॉलॉजीमध्ये थोडे थोडे अडखळत होते आणि ते अरुण आपले सर आपल्याला तिथे धरून नेणारच आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हा, तर त्यामुळे तुमची टेक्नॉलॉजीची जरी आपल्याला आता जाणवते की आपण थोडेसे मागे आहेत, पण ठीक आहे, एका पण आपण मात करू. पण तुम्ही तर बोलायला लागल्यानंतर न थांबणारे माणसं, पण आज थोडं थोडं असं गाडी अडकळत अडकळत त्याला काय म्हणतात त्याला ब्रेक अशी चालत होती तुमची, बरोबर ना? पण काय हरकत नाही, पहिला प्रयत्न आहे आपला. हा, बोलायला आपण काय कुठं थांबणार नाही. तर तुमचा एकंदरीत पहिला प्रयत्न खूपच छान पार पडला आपल्या विकास सरांच्या मार्गदर्शनानुसार. धन्यवाद नक्की. सर. ऑफलाईन मध्ये ते सतत बोलतात, सर. ऑनलाईन मध्ये पहिल्यांदा सेशन ऑनलाईन घेतलंय मध्ये त्यांनी. बोलणं थोडंसं अवघडच असतं आपल्याला, पण आम्हाला पण हळूहळू सवय नक्कीच. झाली म्हणून थोडं थोडं आम्ही बोलतो कधी कधी तुमच्या बरोबर. धन्यवाद नक्कीच, sir. सर्वांना. Thank you so much, sir. थँक्यू सो मच सर. Yes, everyone, please type MPTY for Vijay, sir. Thank you so much, sir. Yes, Anil Zanjar, sir. अनिल सर, अनम्यूट करू शकता तुम्ही. ओके, काही इंटरनेटचा इश्यू असेल माइट बी तिकडे. अनिल खराडे सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल. कॅमेरा बंद आहे सर, ओके. आवरतोय म्हणजे ऑफिसला जायला. अरुण कुमार सर, डॉक्टर अरुण कुमार सर, जबरदस्त सेशन झाला तुमच्या Thank you, सेशन thank you. मधून. मला जे टेक अवे आहेत ना, म्हणजे मला जे मिळालेले पॉइंट आहेत ते सगळ्यात पहिलं तर एक तर तुमची शिस्त, म्हणजे शिस्त दिसते मला, आणि सातत्य आहे.
त्याच्यातनं जिद्द पण आहे, चिकाटी आहे आणि कुटुंबाची साथ आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. अ, अ, ह्या सगळ्या गोष्टीतनं ना म्हणजे बघा VRG मध्ये आपल्याकडे किती चांगले लोक आहेत की अनुभवातून आम्हाला सगळ्या गोष्टी विकास सर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय. आणि अरुण कुमार सरांचं जे काही संघर्ष त्यांनी जो बघितला, स्वतः जो अनुभवला, तो आमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यातनं आमच्या आर्थिक म्हणजे जीवनामध्ये तुम्ही आज बदल घडवण्यासाठी त्यांचा अनुभव कामात येणार आहे आमच्या. त्यांनी जे परिस्थिती बघितली, जे कष्ट केले, त्या कष्टाचं जे आज ते रूपांतर करून म्हणजे जे म्हणाले ना सर, की मी आज गाडीतनं सुद्धा उतरत नाही खाली म्हणजे ऑफिस म्हणजे कॉलेज टू घर आणि घर टू कॉलेज गाडीतनं जातो. पण मग ती परिस्थिती जुनी हॉस्टेलची जी काही त्यांनी आम्हाला जी सांगितली, मी पण सर त्याच जिद्दीतनं काही गोष्टी माझ्या पण घडलेल्या आहेत. म्हणजे अगदी वडील माझे जे होते ते गव्हर्नमेंटमध्ये आता रिटायर्ड आहेत. हेच होते क्लास 4 मध्ये होते. पण वडिलांच्या इथं ना एक साहेब होते जे म्हणाले की अरे तुझा मुलगा काही वाटत नाही की काहीतरी शिकेल किंवा करेल. पण ती आपल्याला जो म्हणतो ना कोणतरी असा डवसणारा पाहिजेल असतो. तर त्याने जर डवसलं ना तर आपण ते चांगलं हर्ट होतं आपल्याला की आपल्याला ते करून दाखवायचं असतं. मग त्या नक्कीच. भावनेतून आपली ती जिद्द तयार होते आणि त्या जिद्दीतनं आपण घडत असतो. तर ती गोष्ट आहे सर म्हणजे जाणवतंय की सरांनी पण त्या म्हणजे त्यातनं गेलेत सर आणि तुम्हाला ज्या बंधूंची तुमची साथ आहे म्हणजे राजू सरांची जी साथ आहे ना, वडिलांची साथ तर ती जबरदस्त आहे आणि त्यांनी तुम्हाला पुढं पण आणलंय. थँक सो मच विकास सर की तुम्ही थँक यू आम्हाला सर. असे सेशन्स देताय की ज्यातून आम्हाला म्हणजे ठीक आहे फायनान्स इज द पार्ट ऑफ आवर जर्नी म्हणजे आपण त्याच प्रगतीत आहोत आणि ते सगळेच प्रगती करणार आहेत VRG मधले जेवढे पण मेंबर्स असतील आपले तेवढे सगळे. पण अनुभव एकमेकांच्या कामात येणार आहेत आणि अनुभवातून आपण काही बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. नक्कीच. थँक्यू ऑल मला संधी दिली म्हणजे बोलण्याची. थँक्यू सर. Thank you so much, sir. Yes. Everyone, please type MPTY for Anil, sir. Thank you so much, sir. Yes, अनिल झंझार सर, आता बघा अनम्यूट होताय का तुम्ही? नमस्कार सर. नमस्ते सर. सर VRG टीम मधील जे संस्थापक अध्यक्ष आहात तुम्ही जर हिरे आहात तर तिथले सदस्य कसे आहात हे आजच्या सेशन मधून दिसून आलं सर. सरांनी एवढं जबरदस्त मोटिवेशन केलं सर. म्हणजे जो खरं रियालिटी एक्सपिरियन्स आहे तो आजच्या याच्यामधून दिसलं सर. फक्त मेहनतच अपेक्षित नाही सर, त्याच्यासाठी स्वप्न खूप महत्वाची आहेत हे आजच्या सेशन मधून दिसून आलं सर. जर तुमच्या स्वप्न असतील, तुम्ही विचारानं जर श्रीमंत असाल तरच म्हणजे याच्यामध्ये परिस्थिती आड येऊ शकत नाही हे आजच्या सेशन मधून दिसलं सर. खूप जबरदस्त सेशन झालं सर आजचं. नक्कीच. म्हणजे आणि याबद्दल पुन्हा सर आजच्या जो सेशन असतो डेली सेशन म्हणजे एक सिरियल सारखं वाटते की उद्या काहीतरी नेक्स्ट काहीतरी चांगलं असेल म्हणजे आवर्जून आपण सेशन जॉईन केलं पाहिजे हे नेहमी आता वाटणं सुरू झालं सर. असं नाही की फक्त आपण इथं आर्थिक शिक्षण घेण्यासाठी चालू नाही तर त्याच्यापेक्षा भरपूर काही मिळत आहे आणि तसे प्रत्येक हिऱ्यामध्ये वेगवेगळं आणि जबरदस्त नॉलेज आहे सर. ते सर्वांगीण विकास, राईट? थँक्यू सर. थँक्यू सो मच. Yes, so everyone please type MPTY for Anil sir. Yes sir. सबका साथ सबका विकास. नक्कीच. Yes, Ashok sir. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. आज जे अरुण कुमार सरांनी जे सांगितलं ते खूप प्रेरणादायी होतं सर. यामध्ये मला एक जाणवलं की जिद्द आणि मानसिकता जर आपली स्ट्रॉंग असेल तर आपण काही करू शकतो. आणि त्यांचं हे एक छान झालं सर की वाटलं की कुटुंबाला घेऊन गेले ते म्हणजे त्यांचे थोरले भाऊ त्यांना सपोर्ट करत होते आणि तसंच ते कुटुंब त्यांना घेऊन गेले. आजच्या जगात असं घडत नाही. आणि जे नाणेकर सर म्हणले 1950 किंवा 1962च्या कालावधीत जी लोक मी आयुष्य खडतरमध्ये काढलेलं आहे ते खरोखर आहे. ती वस्तुस्थिती आहे. माझ्या वडिलांनी पण तसंच आयुष्य एकदम खडतर काढलेलं आहे. थँक्यू अरुण कुमार सर. थँक्यू. प्रेरणादायी तुम्ही लेक्चर दिलं. थँक्यू.
येस एव्हरीवन प्लीज टाईप MPTY फॉर अशोक सर. येस शीला मॅम बघा स्वयंपाक झाला असेल तर इकडे बोला. मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग टू ऑल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरुण कुमार सरांनी आज खरंच खूप सेशन छान घेतलं की घर जेव्हा आपण कुटुंब सोबत असतं म्हणजे म्हणतात ना, भाऊ सोबत असला तिथे रामायण घडतं आणि भाऊ सोबत नसला तिथे महाभारत घडतं. तसं रामायणातलं त्यांचं गोकुळ आहे आणि प्रत्येक माणूस जेव्हा स्वतःच्या जर्नीमधनं सांगतो तेव्हा त्याला नाटक करण्याची गरज नाही पडत किंवा काहीतरी उसणं आणण्याची गरज नाही पडत. ते त्याच्या जर्नीमधनं आपोआप येतं. बरोबर. आणि आपल्याकडे असेच लोक आहेत ज्यांची स्वतःचीच जर्नी खूप स्ट्रॉंग आहे. आणि असं नाहीये की ते चला बा आता सुरुवात केली आपल्याला आणि आपण खूप मोठं लहानपणापासून त्यांनी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे. 50, 60, 55, 75, 82 पर्यंतचे लोक आहेत आपल्याकडे जे त्यांची जर्नी आपल्याकडे शेअर करतात आणि त्याच्यातनं आम्हाला मोटिवेशन मिळतं. रोजचा एक मोटिवेशनल नक्कीच. स्पीकर असतो. छोटाही असला तरी तो मोटिव्ह करतो आणि मोठाही असला तरी तो मोटिवेशन देतो. म्हणजे Absolutely. आता जाग आली नाही रात्री खूप उशीर. आता मी रात्री 3 वाजता झोपली तरी पण असं वाटलं की नाही आपल्याला सकाळी लवकर उठायचंय आणि बरोबर 6 वाजता जाग आली नाही आपण पहिलं कॉम्प्युटर ऑन करून द्यायचं. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू अरुण कुमार सर. थँक्यू मॅम. Thank you so much. Yes, everyone, please type MPTY for Sheila ma'am. Thank you so much, ma'am. Yes, Dharma sir. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. आपल्या कमिटीमध्ये भरपूर व्यक्ती आहे आणि मला डॉक्टर अरुण कुमार सांगणं एक मी त्यांना 15 दिवसा किंवा 1 महिन्यापूर्वी फोन केला होता महत्वाच्या गोष्टीसाठी. बरोबर आणि बरोबर ती गोष्ट चालू झाली सर. 25 दिवस फक्त बाकी आहेत. तुमचं मला मदत लागेल. सोबत आहे आणि सर मी आता कायम. तर आता पुढचा सर तुम्हाला पण सलाम आणि विकास सरांना पण सलाम का या Thank you. गोष्टीसाठी तुम्ही प्लॅटफॉर्म आम्हाला दिला. या गोष्टीसाठी आम्हाला प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल सर पूर्ण आम्ही तुमची VRGचे फॅमिलीतर्फे मी आभार मानतो. दुसरी गोष्ट Thank असे you, आहे sir. सर का या आजच्या ज्या सेशन झाला वर्ग झाला त्याच्यामध्ये रिलेशनशिप खूप महत्वाची होती. आयुष्यामध्ये सर काही गोष्टी अशा असतात कोण कोणाला विचारत नाही. जिकडे पैसा तिकडे माणसं पळतात. काही गोष्टी अशा असतात पैसा असून सुद्धा माणूस एकदम एका साईडला जातो. त्यांना बोलायला कोण नसतं, सांगायला कोण नसतं. आपल्या कमिटीमध्ये असं आहे सर आज जर रात्र संपली उद्या सकाळी काय आपल्याला मिळेल, चांगलं ज्ञान मिळेल, विषय मिळेल ही गोष्ट आपल्या कमिटीमध्ये असते. प्रत्येकाने आपापली मतं मांडली बरोबर. आणि सर याच्यामध्ये अजून सांगण्यासारखी एक गोष्ट आहे जसं नाणेकर सर बोलले, अरुण कुमार सर बोलले, विजय सर बोलले. हे आम्ही जी वय आहेत आम्ही 60च्या पुढचे आहेत ते खरोखर सर आम्हाला खूप परिस्थिती आमची बेकार होती. या परिस्थितीमुळे आम्ही आज ठेस खाऊन इथे उभे राहतो आणि आम्ही खूप स्वतः सांगतो. आता ही परिस्थिती आम्ही लोकांना सांगितली नसती का आमच्याकडे काय घडलं आम्ही काय घडत होतं. जे प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला दिलंय आणि आपल्या वर्गामध्ये आम्ही एकमेकांना सांगतो आणि आमचा आदर घेतात हे आम्हाला खूप अनुभवच आहे सर. अजून एक Thank you, गोष्ट sir. सांगण्यासारखी आहे सर. अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे ही कमिटी Yes. अशीच वाढली पाहिजे आणि भरभराटीला लागली पाहिजे हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर तुम्ही मला बोलायची संधी दिल्याबद्दल. Thank you. Thank you so much, sir. Yes, everyone, please type MPTY for Dharma sir. Thank you so much, sir. Yes, Nikhil sir. Nikhil Gaikwad. गुड मॉर्निंग सर. गुड Good मॉर्निंग अरुण morning, सर. sir. सेशन तर खूप छान झाला. एनर्जेटिक होता अँड ॲज इट इज की मार्केटमध्ये खूप लोक अवेलेबल आहेत तुमच्या ह्या सेशनसाठी लाईक तुमचं फायनान्स अँड एव्हरीथिंग. बट VRG इज नॉट फॉर अ फायनान्स. टुडे वी ॲक्च्युली एक्सपिरियन्स इट. रोज आपण बघतोय की रोज नवीन लोक त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात. सो बेसिकली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मी पण एक्स्ट्रा ठिकाणी पे केलेले आहेत. बट टुडे व्हॉट इज माय एज इज अराउंड 31. सो माझ्या वया एवढा एक्सपिरियन्स असणारे लोक इथे आहेत. सो त्यांचा एक्सपिरियन्स मी ऐकतोय. सो तेव्हा आय फील की यार ह्या लोकांनी अशा परिस्थितीतून केलंय. सो वी आर वे बेटर. आपल्याकडे भरपूर चांगली अपॉर्च्युनिटी आहे
जिथून आपण आज पुढे करू शकतो काहीतरी. अँड त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना जी अपॉर्च्युनिटी दिली त्याच्यामुळे हे सगळं आमच्यापर्यंत येतंय. हे राईट. कुठेतरी ऍक्च्युली सर, मी स्वतः 3 ते 4 ह्या टाईपच्या कम्युनिटीमध्ये जॉईंड आहे. काइंड ऑफ माझ्या प्रत्येक सेशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी मी जॉईंड आहे. मी सगळीकडे बघतो. शिवाय त्या गोष्टीसाठी आपण पे केलेलं आहे, त्या पे पेक्षा 1 रुपयाचाही जास्त नॉलेज कुठेच मिळत नाही. आणि हे तर अच्छा. वेगळीच गोष्ट आहे की तुम्ही सगळ्यांना चान्स देतात. नो वन एल्स, की जो चान्स देतोय तो पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. कारण की ज्याने काय होतंय की बाकीचे सुद्धा पण डेव्हलप होत आहेत. आज तुमची जे स्क्रीनवर बोलायची जी हिंमत झाली आहे, मोस्ट प्रोबॅबली कोणी बोललंही नसेल याच्या आधी. बरेच जणांचा हेच असेल. स्क्रीन फोबिया जो प्रकार असतो तो प्रत्येकालाच होता. जसं विजय धुमाळ सर म्हणाले की ऑफलाईन तर आम्ही खूप बोलतो, बट स्क्रीनवर येऊन बोलण्याचं जे तुम्ही धाडस दिलं सगळ्यांमध्ये, जो 30 डेज चॅलेंज दिलात आणि त्याच्यानंतर जे 30 डेजला ज्या पद्धतीने तुम्ही जो फॉलोअप घेतलात, आय एम नॉट इन दॅट, आय मीन 60 डेज चॅलेंज, बट मॅडम अँड यू कंटिन्युअसली फॉलोअप द दीपक सर, जो फॉलोअप लेत आहे ना, ते सगळं जर सांगतायत ना की तुम्ही करत राहा, जे रिमाइंडर्स येत आहेत ते खूप महत्वाचं आहे सर. आणि ह्याच्यामधून सगळ्यांनाच आज जे पण इकडे ऐकतायत, पूर्ण पर्सनल तुम्ही जर म्हटलात ना सर्वांगीण विकास, दॅट्स कॉल्ड की पूर्ण विकास होतोय. कारण फायनान्शियल जर्नी इज द पार्ट आणि ती होणारच आहे. दॅट इज अ डेफिनेटली आय एम शुअर की सगळेजण होतील. बट तुम्हारा हेल्थ रहेगा तो तुम्हारा वेल्थ बढ़ेगा. दॅट्स द मेन रिझन. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे पुट करतायत. एक्झाम्पल वॉज ऑसम. सगळे एकदम भिडले मनाला, सगळे खूप छान वाटले. अँड ब्रदर बॉन्डिंग इज मतलब मला माझं वयस नाही पण माझा भाऊ आठवला अँड एव्हरीथिंग, की यार हे लोक जर असं करू शकतात, त्या भावानी याच्यासाठी एवढं करू शकला. बी आर आंबेडकरांचं आपण उदाहरण घेतो. त्यांनी जर त्यावेळेस ब्रिटिशांचं ऐकून केलं असतं तर आज जेवढे इंडियामध्ये कोणाकडे पैसे नसते तेवढे पैसे त्यांच्याकडे असते कदाचित. बट त्यांनी समाजासाठी केलं. काइंड ऑफ हे सगळ्या गोष्टी मला तिकडे सगळ्या आज अनुभवायला दिसल्या की यार खरंच ही जी जर्नी आहे ना, ही सर आणि ऍक्च्युली एआय मधून कुठून येणार नाही, कधीच नाही येणार किंवा कुठून येणार नाही. ही त्यांच्या एक्सपिरियन्स मधूनच आलेली आहे. अँड थँक्यू सर. मी थोडासा जास्त वेळ घेतला, बट थोडंसं मला बोलावंसं वाटलं. थँक्यू सो नक्कीच मच अरुण नक्कीच. सर. थँक्यू व्हेरी मच विकास सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. सर. एक मिनिट या ठिकाणी बोलेन सर मी, की मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. आणि तशाच पद्धतीने सर राजकीय विचारवंत, सुप्रसिद्ध राजकीय विचारवंत आंतरराष्ट्रीय रुसो यांनी असं सांगितलं की आपण जी प्रगती करतो की आपण जे काही भविष्यात कडे पाहतो तर ते एका समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर, म्हणजे मोठ्या व्यक्तीच्या खांद्यावर उभं राहून आपण भविष्याकडे पाहत असतो आणि त्या भविष्यात आपली स्वतःची दिशा शोधत असतो. तर तसं भविष्य आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि तशा पद्धतीने आपण भविष्य पाहिलं तर मागच्या अनुभवातून आपण पुढे जात असतो. अचानकच डायरेक्ट आकाशातून खाली काहीच येत नाही, हे जमिनीतून वर जात असतं सर. म्हणून ते मोठ्या माणसाचे आत्मचरित्राचा विचार सांगितला की आपल्या सगळ्या मंडळींनी आता नाणेकर सरांचा आणि माझा अनुभव ऐकून सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे असं जे सर्वांनी सांगितलं, तर हे अनुभवातूनच आपण पुढे जात असतो. हे अनुभव माणसाच्या जीवनामध्ये नितांत गरजेचे असतात. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच सर. थँक्यू सो मच सर. येस, एव्हरीवन प्लीज टाइप MPTY फॉर निखिल सर अँड अरुण कुमार सर ऑल्सो. येस, गजानन सर बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. आदरणीय राजू सरांना सर्वात पहिले त्यांचं धन्यवाद. कारण बंधू ज्यावेळेस वडिलाची भूमिका निभवतो त्यावेळेस सगळं घर अपेक्षेपेक्षा पुढे जातं. जर राजू सरांनी जर त्यावेळेस वेल सेटल होते, एक नोकरी होती, सगळे होतं. ज्यावेळेस त्यांनी मागं जर फिरून बघितलं नसतं तर कदाचित आपले प्रोफेसर अरुण सरांचं लाईफ काहीतरी वेगळं असतं. परंतु त्यांनी स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे, आणि याला सर बॉन्डिंग असते काहीतरी, ती खरोखर त्यांची एक दैवी शक्ती म्हणावं. आणि आज जे भले राजू सरांकडे काय असेल नसेल प्रॉपर्टी मला माहिती नाही, पण त्यांच्याकडे जे ब्लेसिंगचं पार्ट आहे सर, आजही जे वय असेल मला माहिती नाही, पण निरोगी आयुष्य, चांगले ब्लेसिंग, ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याकडे भेटत जातात.
आणि जे आताचे आपल्या अरुण सराचा चेहरा जर बघितला तर खरोखर त्यांच्याकडे जर बघितलं आणि राजू सरांकडे जर बघितलं तर एक असं आत्मीयता आहे, एकमेकाबद्दल अजूनही प्रेम आहे, असं एकमेकाबद्दल अजूनही काही वाटत नाही. आणि हेच जगात आज घडतंय वेगवेगळं. बंधूला नक्कीच. बघितल्यानंतर हे कोर्ट कचेरी जे चालू आहे सर, हे त्याचं वेगळं आहेत, वैर आहेत. म्हणून मी राजू सरांना सर्वात पहिले जे धन्यवाद दिले ते यासाठी दिलेत, कारण आपली कम्युनिटी सर आणि अरुण कंबन सरांनी म्हटलंय की संगत मानसिकता हे त्यात सर अशी एक जुनी म्हण आहे, संगत करे बडे की तो बडत बडत बडे जाय, संगत करे नीच की तर घुट घुट के मर जाय. म्हणजे आपण जर चांगल्याची संगत जर केली तर ऑटोमॅटिकली आणि आपल्याला अशीच संगत लाभलेली व्हीआरजी म्हणजे आपली अशी आहेत तर आपण आपली बढत थांबणार नाहीत. त्यामुळे नक्कीच. व्हीआरजीला थँक एकदा यू. थँक्यू थँक यू सो मच सर. थँक्यू 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 सर. बोलण्या Yes. खूप छान गजानन सर. Everyone, please type MPDY for Gajanan sir. Thank you so much, sir. Yes, Ransing sir. Ransing sir. VOY 400 5G मला वाटतं रनसिंग सर असतील. अनम्यूट करा. हा सुप्रभात सर. सुप्रभात सर. आता भरपूर मेंबरांचं बोलून झालंय. मी अर्ध्या मिनिटात संपवतो, जास्त Yes, वेळ sir. घेत नाही. वेळ मिळेल तेव्हा भरपूर काय बोलण्यासारखं असतं, पण तर अरुण कुमार सरांच्या बद्दल बोलायचं म्हणजे बघा, योगायोगाने त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव अरुण ठेवलंय. तर त्यांच्या घरात जेव्हा हे जन्माला आले तेव्हा खरंच अरुणोदय झाला. धन्यवाद धन्यवाद सर. एक भूपाळी आहे बघा, मला जास्त सांगता येणार नाही. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय अरुणोदय झाला, झाला. उठी लवकरी वनमाला. Wow. तर अशा खूप पद्धतीने खूप धन्यवाद त्यांच्या सर. घरात अरुणोदय झाला आणि खरंच त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांच्या भावांचं सर्वांचं मी अभिनंदन करेल. भरपूर काही थँक्यू बोलण्यासारखं थँक्यू आहे. सर. तर त्यांनी जे त्यांचं जीवनचरित्र सांगितलं, बऱ्याच लोकांचं अशा पद्धतीने नाणेकर सर म्हणले की 50 ते 70 ह्या दरम्यान जे लोक जन्म झालेले आहेत त्यांनी भरपूर काय हे पाहिलंय. तर परत एकदा अरुण कुमार सरांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद 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 सर. सर. धन्यवाद सर. Thank you. धन्यवाद सर. धन्यवाद. Thank you. Everyone, please type MPDY for Ransing sir. Thank you so much, sir. And last one, Dr. Ganesh Walekar sir. गुड मॉर्निंग विकास सर. गुड मॉर्निंग अरुण Good सर. morning. वेगळीच morning, एनर्जी sir. आहे आज तुमच्यात. येस Yes, sir. येस गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणि सर Nice. एकदम ऑसम सेशन झाला. मी तर थँक्यू म्हणाल थँक्यू सर. कारण सुरुवातीला कसं असतं की टेक्निकली आपण खूप स्ट्रॉंग नसतो ज्यावेळेस ऑनलाईन सेशन घ्यायचं असतं आणि तिथंच खूप आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो पहिल्यांदाच जर काही जर झालं टेक्निकल इश्यू तर. आणि तर तुम्ही आज बरोबर. खूप छान पद्धतीने ते कॅरी केलं. सर्व त्याच्याबद्दल तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि दुसरी Thank गोष्ट you, मला सांगायची सर, प्रोफेसर असलं की खूप आणि ऑफलाईन पण तुम्हाला बघितलं तुम्ही खूप बोलता. एकदा बोलायला सुरुवात झाली की आणि मग आज आज तुमची बिग अचिव्हमेंट अशी आहे की तुम्ही टू दी पॉइंट बोलले आणि इन टाइम बोलले. आणि थँक्यू Yes. थँक्यू सर. येस येस. आणि हे खूप अवघड असतं आणि आज ते तुम्ही अचीव्ह केलं. आणि सर त्याच्याबद्दल तुमचं कौतुक. आणि महत्वाचं एक विषय सांगतो फक्त की आपण ज्यांनी काहीतरी अचीव्ह केलं किंवा कोणतरी आपल्याला असं हिरो वाटतं की ते खूप मोठी पर्सनॅलिटी होती त्याची आपण उदाहरणं देतो. तर मला असं वाटतं की प्रत्येक जण आपल्या लाईफचा खरा रिअल हिरो असतो. फक्त आपण Right. गरज असते मागं उघडून बघण्याचा. आपला जीवन प्रवास जो आहे तो बघायची गरज असते की आपल्यालाच आपल्या लाईफ मधले खूप उदाहरणं सापडतात. तसेच तुमच्या लाईफ मध्ये खूप भरभरून उदाहरणं आहे. तुम्ही स्वतःलाच मोटिवेट केलं. तुमच्या बंधूंनी तुम्हाला मोटिवेट केलं आणि बंधू प्रेम पण दिसलं. हेल्थ वेल्थ रिलेशनशिप नाते तुमचं सगळ्या बाजूने तुमचं भरभराट आहे. आणि त्याच्यातून तुम्ही अचिव्हमेंट केलेली आहे. तुमचे गोल अचीव्ह केले. मला याच्यातून हे सांगायचं की आपला पॉझिटिव्ह माइंडसेट आणि निगेटिव्ह माइंडसेट याच्यामध्ये किती फरक असतो. जसा आपण विचार करणार, तुम्ही जो विचार करत होते प्रत्येक वेळेस ते तुम्ही अचीव्ह केलं सर. आणि हेच गोल रायटिंगचं महत्व असतं किंवा गोल ठरवणं जे असतं ते महत्वाचं याच्यामुळेच असतं. तर प्रत्येकानेच ते गोल ठरवले पाहिजे म्हणजे प्रत्येक जण ते अचीव्ह करणार. आणि सर तुम्ही आमच्यासाठी खूप म्हणजे रिअल लाईफ उदाहरणं दिले. तुमचं रिअल लाईफ आहे तुम्ही. येस सर. आणि थँक्यू सर मला बोलण्याची संधी दिली.
Thank you. Thank you so much, sir. थँक्यू Yes, थँक्यू सर everyone, गणेश please सर type APDY for Dr. Ganesh Walekar, sir. Thank you so much. Yes.